आम्ही हलणार नाही. गृहमंत्र्यांकडून काय अपेक्षा कराव्या? तिने त्याच्या भावाच्या मुलीवर बलात्कार केला म्हणून 4 वर्ष तो आतमध्ये होता आणि त्या नराधमाने 3 वर्षाच्या मुलीवर आज बलात्कार करा आणि तिला गोठ्यात म्हणजे खलास करून टाकलं. चिमुरडीनं आरडाओरडा करू नये म्हणून आधी तिच्या तोंडात पायमोजा कोंबला, नंतर अत्याचार केला आणि त्यानंतर तिचा मृत्यू झालाय की नाही याची खात्री करण्यासाठी छातीत जोरात बुक्का मारला. एवढं करूनही हा नराधम जेव्हा घटनास्थळी त्याला आज नेण्यात आलं तेव्हा सांगतोय की मी दारूच्या नशेत होतो, मला काहीही आठवत नाही. हे स्टेटमेंट आहे नसरापुरातील त्या सैतानाचं, त्या हैवानाचं, त्या नराधमाचं, त्या भीमराव कांबळेचं, ज्यानं अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केला. या भीमराव कांबळेनं महाराष्ट्र दिनी म्हणजे 1 मे रोजी जे दुष्कृत्य केलं ते कळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. आज त्याचं वकीलपत्र देखील कोणीही घेऊ नये असा ठरावही करण्यात आला. सुरुवातीला त्याला जेव्हा अटक करून कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळी ही किरकोळ मारामारीची केस आहे आणि त्यात मला विनाकारण गोवण्यात येतंय असं त्यानं मोठ्या मुजोरीत कोर्टासमोर सांगितलं होतं. पण जेव्हा पोलिसांनी अगदी ठोस पुरावे कोर्टासमोर मांडले तेव्हा कोर्टानं त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आता याच दरम्यान त्याचा तपास सुरू आहे, त्याच्याकडून चौकशी सुरू आहे. पण तपासादरम्यान हा भीमराव कांबळे उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचं समोर आलंय. मी त्या दिवशी दारूच्या नशेत होतो, मला काही आठवत नाही असं म्हणत त्याचा मुजोरीपणा आजही कायम आहे. तिकडं ससूनमध्ये इन कॅमेरा उत्तरीय तपासणी करण्यात आली आणि या चिमुरडीचा पोस्टमार्टम अहवाल देखील, प्राथमिक अहवाल देखील सादर करण्यात आला. या अहवालामध्ये तिचा मृत्यू किंवा तिच्या मृत्यूचं कारण ॲस्फिक्सिया यामुळे झाल्याचं नमूद आहे. ॲस्फिक्सिया म्हणजे काय तर ऑक्सिजन अभावी श्वास कोंडून मृत्यू होणं. या नराधमानं त्या चिमुकलीवर अत्याचार करण्यापूर्वी तिनं आरडाओरडा करू नये म्हणून तिच्या तोंडात पायमोजा कोंबला होता. नंतर तिच्यावर अत्याचार केला आणि आता ती मृत पावलीये का नाही याची खात्री करण्यासाठी तिच्या छातीवर जोरदार बुक्का मारला. अर्थातच या ॲस्फिक्सियामुळे तिचा श्वास कोंडला, मेंदूला आणि इतर अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नाही आणि तिचा मृत्यू झाला. असा हा नीच नराधम, हैवान, सैतान याला किती नावं ठेवावी तेवढी कमीच. त्याला जेव्हा घटनास्थळी नेण्यात आलं तेव्हा मात्र मी दारूच्या नशेत होतो, मला काही आठवत नाही असं म्हणत उडवाउडवीची उत्तर द्यायला लागलाय. आता जो आधी कोर्टात म्हणतो की ही किरकोळ मारामारीची केस आहे, मला त्यात गोवलंय, इकडे म्हणतोय मी दारूच्या नशेत होतो, मला काही आठवत नाही, याची जेव्हा कुंडलीच बाहेर आली तेव्हा यांनी पशुपक्ष्यांनाही सोडलं नाही, त्यांच्यावरही अत्याचार केलेत ही देखील माहिती कळाली. इतकंच नव्हे तर यानं ना नातीगोती पाहिली ना लहान मोठं पाहिलं. अगदी 65 वर्षांच्या वृद्धेसह अगदी चिमुरड्या 3-4 वर्षांच्या कोवळ्या मुलीवर देखील यांनी अत्याचार केले. 1998 मध्ये वयाच्या 37व्या वर्षी याने एका वृद्ध महिलेवर अत्याचार केला. त्याचा खटला सुरू झाला. त्यात साक्षीदारानं दिलेली साक्ष आणि तो साक्षीदार त्यानं स्पष्टपणे म्हटलं होतं की यानं ही म्हातारी घराच्या बाहेर पडल्याच्या संधीचा फायदा उचलला. हा तोपर्यंत मोरीत दबा धरून बसला होता आणि मग त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून त्यानं तिच्यावर अत्याचार केला.
आता लाजेपोटी शर्मेपोटी त्या आजीनं कुणालाही काही न सांगता ती थेट आपल्या लेकीच्या घरी निघून गेली. पण जावयानं याच्यात लक्ष घातलं. शेवटी गावामध्ये यानं गावातून हाकलून देण्यात यावं यासाठी जावयानं ग्रामस्थांसमोर ठराव देखील मांडला होता. इतकंच नव्हे तर या प्रकरणामध्ये जे काही 65 वर्षीय वृद्धेवर अत्याचार झाला त्यातूनच याचं दुष्कृत्य पहिल्यांदा समोर आलं होतं. पण त्यानंतर पुराव्याअभावी हा त्यातून सुटला. नंतर हा थांबला नाही, याची दुष्कृत्य चालूच होती. 2015 मध्ये देखील याच्यावर आणखी एक असाच गुन्हा दाखल झाला, त्यातूनही तो पुराव्याअभावी सुटला. आणि परवा म्हणजे 1 मे रोजी अख्ख्या महाराष्ट्रानं त्याचं ते दुष्कृत्य ऐकल्यानंतर काय करावं आणि काय नको असा प्रश्न जनतेला पडला. मोर्चे, आंदोलनं, सगळीकडे संताप व्यक्त झाला. याला फाशी द्या, याला भर चौकात फाशी द्या, ठेचून मारा. अगदी त्याच्या घरच्यांनी देखील त्याच्याबद्दल अशीच वक्तव्य केली. आज हा नराधम पोलीस कोठडीत आहे. खरं म्हणजे ही चिमुरडी उन्हाळी सुट्टीसाठी आपल्या आजीकडं नसरापूरला गेली होती. 4 दिवसापूर्वी तिचे आई वडील तिला तिथं भेटायला गेले होते. त्यांनी तिला टेडी बेअर भेट दिला होता आणि त्या टेडी बेअर सोबत ती खेळत होती, बागडत होती. तिला गाई, वासरू, बैल, म्हैस असे प्राणी आवडायचे आणि याच संधीचा फायदा या नराधमानं उचलला. तिला पहिल्यांदा गाठीशेव खायला दिली. मग तुला नुकतंच जन्माला आलेलं गाईचं वासरू दाखवतो, गोठ्यात चल असं म्हणून तिला गोठ्यात नेलं. त्या ठिकाणी नेल्यानंतर मात्र त्याच्यातला सैतान त्या ठिकाणी जागा झाला. त्यानं तिच्या तोंडात पायमोजा कोंबला. मग तिच्यावर अत्याचार केला आणि ती मृत्यू पावली आहे का नाही याची खात्री करण्यासाठी तिच्या छातीत बुक्का मारला. यानंतरही तो नराधम थांबला नाही. नंतर तिची दगडानं ठेचून हत्या केली आणि मग शेणाच्या ढिगाऱ्याखाली तिचा मृतदेह लपवला. अशा या नराधमाला गावकऱ्यांनी शोधून काढलं. ते गावात सुरू असलेल्या बॅटरीवर सुरू असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून. गावात लाईट गेली होती, फक्त तेवढाच सीसीटीव्ही कॅमेरा त्या बॅटरीमुळे सुरू होता आणि त्याच्यातच या नराधमाचं हे काळं कृत्य उजेडात आलं आणि मग गावकऱ्यांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. इव्हन जेव्हा सगळे ग्रामस्थ त्या मुलीची आजी तिचा शोध घेत फिरत होती तेव्हा त्या घोळक्यामध्ये हा नराधम देखील होता. म्हणजे सगळं करून सवरून मी त्यात नाही असं दाखवण्यासाठी. पण शेवटी त्याचं दुष्कृत्य उघडं पडलंच. नंतर आपल्याला आठवत असेल तिच्या आईवडिलांनी केलेला आक्रोश, फोडलेला हंबरडा, जनतेतून उसळलेला संताप आणि मग नवले पुलाजवळ तिचा मृतदेह ठेवून करण्यात आलेलं आंदोलन. यानंतर कोर्टात हजर करताच त्याला त्या ठिकाणी 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अगदी 15 दिवसांमध्येच या नराधमाविरुद्ध आरोपपत्र दाखल होणार आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवला जाणार आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून या संदर्भामध्ये विशेष सरकारी वकील नेमण्यात यावा यासाठी सरकारकडे काही नावांची शिफारस देखील करण्यात आली आहे. त्यात प्रसिद्ध वकील अजय मिसर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तर तिकडं भोर वकील संघटनेनं असो किंवा पुणे वकील संघटनेनं असो या नराधमाचं वकीलपत्र कुणीही घ्यायचं नाही असा ठराव केलाय. आता या अशा नीच सैतान हैवानाला नेमकी काय शिक्षा द्यायची तर सगळ्यांचं उत्तर एकच येतंय, याला फाशीची शिक्षा लवकरात लवकर व्हायला पाहिजे. आता बघूयात फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला सुरू झाल्यानंतर तो किती फास्ट चालतो आणि या नराधमाला काय शिक्षा होते. पाहत रहा LS मराठी.